नमस्कार, मी पूर्वा पालांडे। ABC न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया त्याच्या काही ठळक घडामोडींवर। मी निर्दोष असल्याचा व्हिडिओ तयार करून बदलापूरमधील एका इसमानं मागील महिन्यात आत्महत्या केली होती। या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे पोलिसांनी योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मृत इसमाच्या नातेवाईकांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून बदलापूरमधील एका इसमानं आत्महत्या केली होती। त्यानं त्याच्या स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच इसमानं आपला व्हिडिओ तयार करून मी निर्दोष असल्याचं सांगत आत्महत्या केली होती। मात्र या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांकडे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी योग्य तो तपास करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मयत इसमाच्या नातेवाईकांनी केली आहे। याबाबत रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांना फोनवर संपर्क साधला असता गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। आमचा भाऊ जो कुटुंबाचा पालन पोषण करत होता, वयोवृद्ध आईवडिलांना सांभाळत होता, त्याची आत्महत्या त्यांनी केलेल्याचा व्हिडिओ आणि याला जबाबदार असलेली पत्नी, सासू इतर यांच्यावर लोहमार्ग रेल्वे पोलीस यांनी 306-34 गुन्हा म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केलेला आहे, दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात आमची सगळ्या कुटुंबाची तळमळ आहे की दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल। तेथील पोलीस यंत्रणेने केलेला दिरंगाई याच्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलिसांना याच्याबाबत अर्ज केला आणि त्या वरिष्ठांनी यांना तात्काळ आदेश दिले आहेत की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हायगाई करू नये आणि तपास करावा, कारण की त्याच्यामध्ये एका तपास अधिकाऱ्यांचे दोष आढळले आहेत। त्यांनी FIR आमची उशिरा नोंदवली। या अनुषंगाने त्यांना वरिष्ठांनी जाब विचारला, त्यांची इन्क्रीमेंट वगैरे थांबवण्याचे आम्हाला सांगितले, परंतु आम्ही त्यांचा वयाचा भान ठेवून त्यांना इन्क्रीमेंट न थांबवता त्यांनी याच्यामध्ये दुतर्फी कुठला दडपशाही घाली नाही आता याच्यामध्ये प्रामाणिकपणाने या आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दल या गुन्ह्यामध्ये तपास करावा आणि दोषींना कठोर कारवाई, अरेस्ट करावी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर होऊ नये या आमची तळमळ आहे।